बीडमध्ये देखील पाणी टंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली आहे। गेल्या वर्षी पावसामध्ये इथले 173 पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते। मात्र यंदा उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि अवैध पाणी उपशामुळे या प्रकल्पामधल्या पाण्याची पातळी कमी झाली आहे। त्यामुळे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकल्पामधील पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिले। बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या छोट्या-मोठ्या पाण्याच्या प्रकल्पांमधून अवैध पाण्याचा उपसा होत असल्याच्या तक्रारी आल्यात। यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावरती देखील उपाययोजना करण्याचे आदेश दिलेले आहेत। माझ्याकडे कलेक्टर म्हणून भरपूर तक्रार अवैध उपसाच्या संदर्भात प्राप्त झालेला आहे। त्यामध्ये मी संबंधित विभागाला आणि आम्ही सर्व महसूल यंत्रणाला सुद्धा मी सूचना दिलेल्या आहे की कुठलाही इलिगल प्रमाणे उपसा कुठलाही प्रकल्प असून या लघु प्रकल्प असो मोठा प्रकल्प असो कुठलाही चालू नाही झाला पाहिजे। आणि त्यासोबत आम्ही संबंधित प्रकारच्या पाणी वापर संबंधीच्या सुद्धा बैठकी संबंधित विभागाला घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहे। कुठलाही प्रकारची तक्रार असेल तर सर्व गावकरी लोक माझ्याकडे या आमच्या संबंधित प्रशासनाकडे तक्रार करू शकतो। आम्ही योग्य त्या कारवाई करण्यात येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।